माझी काकू 10 दिवसांसाठी आमच्या घरी आली होती, तेव्हा आई तीर्थयात्रेसाठी गेली होती आणि बाबा त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे फक्त मी आणि काकूच घरात होतो. काकूंचा साधेपणा आणि त्यांची हसतमुखता माझ्या मनात घर करून गेली होती. त्या प्रत्येक काम इतक्या सहजतेने करत असत की मी नेहमीच त्यांच्याकडे आकर्षित होत गेलो. एक रात्री मी माझ्या खोलीत झोपलेलो होतो. अचानक मला जाणवलं की माझ्याजवळ कोणीतरी बसले आहे. मी डोळे उघडून पाहिलं तर काकू लहानसे कपडे घालून माझ्या शेजारी बसलेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी खास होतं, जसं की त्या मला काही सांगू इच्छित होत्या. त्यांनी हळूच माझा हात पकडला आणि म्हणाल्या, "प्रिन्स, तुझा काका खूप चांगला आहे, पण तुझ्यात काही खास आहे. तुझ्यात ती ताकद आहे, जी मी कधीच कुठे अनुभवली नाही." त्यांच्या बोलण्यात एक वेगळी नजाकत आणि आपलेपण होतं. मी अस्वस्थ झालो होतो, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये काहीतरी होतं जे मला खुणावत होतं. काकूंनी माझा हात हलकेच आपल्या दिशेने ओढला आणि म्हणाल्या, "प्रिन्स, तू आता मोठा झालायस आणि तुझ्या समजदारपणाने मला खूप प्रभावित केलं आहे." त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयाचे ठोके जलद झाले. मी प्रिन्स. रोजच्याप्रमाणे त्या दिवशीही मी जिममधून परत आलो आणि पाहिलं की काका आणि काकू घरात आहेत. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. काका नेहमी त्यांच्या कामानिमित्त प्रवास करत असत. आमच्या शहरात काका नेहमी येत असत, पण काकू पहिल्यांदाच आमच्या घरी आल्या होत्या. मला पाहताच काकू माझ्या जवळ आल्या, हसल्या आणि म्हणाल्या, "प्रिन्स, आता तू किती मोठा आणि मजबूत झालायस." त्यांच्या चेहऱ्यावर ती जुनी निरागसता दिसली, पण आता त्यात एक वेगळं आकर्षण होतं. रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर काका निघून जाण्यासाठी तयार झाले. पण काकू थांबल्या. मला ते थोडं विचित्र वाटलं, पण काकूंनी हसत सांगितलं, "मी काही दिवस इथेच राहणार आहे." जणू त्या काहीतरी अधिक सांगू इच्छित होत्या. काका निघून गेल्यावर मी आणि काकू घरी परत आलो. रात्री आई आणि काकू खोलीत गप्पा मारत होत्या. पण माझं मन कुठेतरी हरवलं होतं. लावलं आणि हळूच विचारलं, "आई, काकू इथेच का थांबल्या आहेत? काही झालं आहे का?" आई हसून म्हणाली, "अरे, काही विशेष नाही. तुझ्या काकूंना काही दिवस इथे आराम करायचा आहे." पण माझ्या डोळ्यासमोर काकूंचा चेहरा पुन्हा पुन्हा येत होता आणि त्यांच्या शब्दांनी माझ्या मनावर खोल परिणाम केला होता. आई पुढे म्हणाली, "प्रिन्स, असं काही नाही. तुझ्या काकांना थोडं काम होतं, त्यामुळे ते जास्त दिवस थांबू शकले नाहीत. काकूंच्या काही वैद्यकीय उपचारांसाठी पुढचे 10 दिवस इथे डॉक्टरांकडे जायचं आहे. म्हणून त्या आपल्या घरीच राहतील. ही तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण आता मीही माझ्या मैत्रिणींसोबत वेळ घालवू शकेन. अशा परिस्थितीत तुझ्या जेवणाखाण्याची अडचण होऊ शकली असती, पण आता तुला काही शोधायची गरज नाही. तुझी काकू घरातलं सगळं काम पाहतील." आईला हे योग्य वाटलं, त्यामुळे मी माझ्या खोलीत निघून गेलो. मी आईला काकूंच्या उपचारांबद्दल विचारलं होतं. मित्रांनो, काकूंच्या येण्याआधीच आईचं कॉलनीतील एका मैत्रिणीसोबत मंदिर दर्शनाचं कार्यक्रम ठरलेलं होतं, जो 2 दिवसांत होणार होता. आता काही दिवस आई घरी नव्हती आणि त्यांनी याबद्दल काकूंना आधीच सांगितलं होतं. काकूंनी हसत सांगितलं, "तुम्ही निश्चिंतपणे दर्शनाला जा. घरातलं सगळं काम आणि प्रिन्सची काळजी मी घेतली." दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आई तिच्या मैत्रिणींसोबत देवदर्शनासाठी निघून गेली. त्यांचा प्रवास एकूण 10 दिवसांचा होता. माझे वडीलही त्याच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या कामासाठी अनेकदा बाहेर जात असत आणि तेही सकाळीच शहराबाहेर गेले होते. त्यामुळे आता घरी मी आणि काकू दोघंच होतो. आई घराबाहेर पडताच तिने मला 8 वेळा फोन केला होता. तिला माझी खूप चिंता वाटत होती. संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो, तेव्हा स्वयंपाकासाठी किचनमध्ये जाणार होतो. त्याचवेळी मी पाहिलं की काकू किचनमधून माझं जेवण घेऊन बाहेर येत होत्या. रोज मी स्वतःचं माझं जेवण बनवत असे. आई नेहमी म्हणायची, "तुला तुझ्या जेवणाखाण्यात मला अजिबात सामील करू नकोस. जे काही खायचं असेल ते स्वतःचं बनव." पण आज काकूंनी माझ्यासाठी खास काहीतरी बनवलं होतं. रोज संध्याकाळी मी 2 उकडलेली अंडी आणि कुकरमध्ये शिजवलेली डाळ खात असे. पण आज काकूंनी माझ्यासाठी काहीतरी नवीन केलं होतं. त्यांनी माझ्यासाठी भात आणि डाळ बनवली होती आणि त्यावर आपल्या हातांनी बनवलेला कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचा चोखा दिला होता. हे पाहून माझ्या मनात काकूंसाठी एक खास भावना निर्माण झाली. त्यांच्या मेहनतीने आणि स्नेहाने माझं मन जिंकून घेतलं. काकूंनी हसत सांगितलं, "पहा, तुझ्यासाठी मी हे सगळं बनवलं आहे. मला वाटतं तू हे नीटपणे खावं." मित्रांनो, त्यांच्या आवाजात एक खास गोडवा होता, ज्याने मला एक नवीन आनंद दिला. मी त्यांच्या काळजीत स्वतःला हरवून बसलो आणि विचार करू लागलो की आता मला स्वयंपाक करताना स्वतःला एकटं वाटणार नाही.
पण आज काकूंनी माझं जेवण आधीच बनवलं होतं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला तयार जेवण मिळालं. मी काकूंना विचारलं, "काकू, तुम्हाला माझ्या जेवणाबद्दल कसं कळलं?" यावर त्या म्हणाल्या, "मी दुपारी तुझ्या खोलीची सफाई करायला गेले होते. तेव्हा मला तिथे तुझं जेवणाचं चार्ट दिसलं, ज्यामध्ये कोणत्या दिवशी काय खायचं सगळं लिहिलं होतं." मी हसत म्हणालो, "वाह, काकू, तुम्ही खूपच हुशार आहात. तर, तू खूपच हुशार निघालास." असं म्हणत मी काकूंना मिठी मारली. तयार जेवण मिळाल्यामुळे मी खूप आनंदी होतो. मला अंदाज नव्हता की माझ्या नकळत दिलेल्या त्या मिठीचा काकूंवर असा काही परिणाम होईल. जेव्हा मी काकूंचं कौतुक केलं, तेव्हा त्या हसल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसत होता. मित्रांनो, पुढचे 2 दिवसही असेच गेले. दररोज काकू माझ्या व्यायामाच्या चार्टनुसार माझ्यासाठी वेळेवर जेवण बनवत होत्या आणि मला सगळं योग्य वेळी मिळत होतं. 2 दिवसांनंतर आईचा फोन आला. मी आईला सांगितलं, "आई, आता तू मला वारंवार फोन करू नकोस. गेल्या 3 दिवसांत तू मला 10 कॉल केले आहेत. तू माझी काळजी करणं सोडून दे. काकू माझ्या आहारापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघत आहेत. आता तू मला अजिबात फोन करू नकोस. फक्त तुझ्या ट्रिपचा आनंद घे. माझी काळजी घेण्यासाठी काकू आहेत." त्या दिवसानंतर आईने मला फोन करणं थांबवलं. कधीतरी ती मला फक्त 1-2 मेसेज पाठवत असे. त्या रात्री काकू माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "आज मला झोप येत नाही." काकू माझ्याशी गप्पा मारू लागल्या. गप्पा मारता मारता मी त्यांना विचारलं, "काकू, तुमचा नेमका कोणता उपचार सुरू आहे?" यावर काकूंनी हलकसे हसत उत्तर दिलं, "अरे, प्रिन्स, बाळ होण्याचा." मित्रांनो, मी यावर पुढे काहीच विचारलं नाही. इतक्यात अचानक विजेचा कडकडाट झाला आणि मोठ्या आवाजामुळे काकू घाबरून माझ्या जवळ येऊन लपल्या. त्यांनी मला अचानक जोरात मिठी मारली, तेव्हा मला थोडीशी लाज वाटली कारण त्या माझ्या काकू होत्या. पण या क्षणी मला एक विचित्र आनंदही झाला, जणू आमच्यामध्ये काहीतरी खास घडत होतं. त्यांच्या स्पर्शाने माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले. मी अनुभवलं की काकूंच्या जवळीकतेमुळे मला एक अनोखा शांतता मिळत होती. मित्रांनो, काकू अजून तरुण होत्या आणि त्या रात्री त्यांच्या जवळीकतेमुळे मला थोडं अस्वस्थ वाटलं. खूप वेळ काकूंनी मला त्यांच्या मिठीतून सोडलं नाही, उलट त्या वारंवार माझ्या पाठीवर हात फिरवत होत्या. तेव्हा मी त्यांना दिलासा दिला आणि म्हटलं, "काकू, तुम्ही एका बॉडी बिल्डर भाच्याच्या काकू आहात. या छोट्याशा आवाजाला का घाबरताय?" त्यांच्या नजरेने मला स्वतःच लाज वाटली आणि मी माझी नजर खाली झुकवली. मी म्हटलं, "मला खूप झोप येत आहे" आणि त्यांना त्यांच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं. सकाळी मी नेहमीप्रमाणे वेळेत कॉलेजला गेलो. दुपारी काकू त्यांच्या उपचारासाठी जात होत्या. त्या दिवशी रात्री, मी माझ्या खोलीचा लाईट बंद करण्याच्या तयारीत होतो, तेवढ्यात जोरजोराने दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडल्यावर काकू समोर उभ्या होत्या. घाबरलेल्या अवस्थेत काकू माझ्या खोलीत धावत आल्या आणि मला पाहताच त्यांनी मला जोरात मिठी मारली. त्या खूपच घट्टपणे माझ्या जवळ लिपटल्या होत्या. आता तर विजेचा कडकडाटही नव्हता, मग त्यांना कसला एवढा त्रास होत होता? मी त्यांच्या डोक्यावर हात फिरवत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण काकू माझ्या मिठीतून सुटायला तयार नव्हत्या. त्या म्हणाल्या, "प्रिन्स, आज मी तुझ्या आईच्या खोलीत एकटी झोपू शकत नाही. मला खूप विचित्र विचार येत आहेत. नाहीतर तू माझ्या खोलीत येऊन झोप, नाहीतर मला तुझ्या खोलीत झोपू दे." मी त्यांना शांत करत विचारलं, "काकू, तुला नक्की कशाची भीती वाटते आहे?" यावर त्या म्हणाल्या, "ज्या डॉक्टरकडे मी उपचार घेत आहे, तो माझ्यासोबत काय करेल हे मी सांगू शकत नाही. मला त्याचाच भय वाटत आहे आणि माझ्या मनात पुन्हा पुन्हा विचित्र विचार येत आहेत." हे सांगता सांगता त्या पुन्हा माझ्या जवळ लपटल्या. काकूंच्या एवढ्या जवळ येण्यामुळे माझ्या मनातही विचित्र विचार यायला लागले. मी पुन्हा पुन्हा त्यांचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांच्या जवळीकतेमुळे माझ्या मनात एक अनोखी भावना उमटत होती. त्या क्षणी माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढले, जणू आमच्यात काहीतरी अनकही समजूत होत होती. मित्रांनो, काकू वारंवार माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत होत्या. मला काहीही समजत नव्हतं की काय करावं, की काकूंना अचानक काय झालं होतं. काही वेळापूर्वीच मी त्यांचा घाबरलेला चेहरा पाहिला होता, म्हणूनच मी त्यांना वारंवार स्वतःपासून दूर करू शकत नव्हतो. काकूंचा स्पर्श आता नको असलेल्या ठिकाणी पोहोचत होता. मी पटकन खोलीचा लाईट चालू केला. लाईट लागताच काकूंचा हात माझ्या शरीरापासून दूर झाला. दुसऱ्या दिवशी मी काकूंसोबत त्याच रुग्णालयात गेलो जिथे त्यांचा उपचार सुरू होता. रुग्णालयाचं वातावरण मला व्यवस्थित वाटलं. जो डॉक्टर काकूंचा उपचार करत होता, तो खूप वृद्ध होता. मग काकू त्या डॉक्टरबद्दल मला अशा विचित्र गोष्टी का सांगत होत्या?
जसेच काकूंचा उपचार पूर्ण झाला आणि त्या बाहेर आल्या, त्यांचा चेहरा खूपच उतरलासं वाटत होता. मी त्यांना विचारलं, काकू, तुमचं चेहरा असं का उतरलं आहे? यावर त्या म्हणाल्या, काही नाही, रोज रोज तोच उपचार करून मी कंटाळून गेले आहे. काकूंचा उतरलासा चेहरा पाहून मी म्हटलं, चल, उपचारांच्या गोष्टी सोडून दे. आज मी तुला माझ्यासोबत सिनेमा पाहायला घेऊन जातो. मला वाटलं, जर त्या थोडंफार फिरल्या तर त्यांना कदाचित थोडा आराम मिळेल. कारण गावात सिनेमा थिएटर आणि मॉलसारख्या सुविधा नव्हत्या आणि काका तर काकूंना फारसे कुठे फिरवून नेत नव्हते. हे मला माहीत होतं. जसेच काकूंनी ऐकलं की मी त्यांना फिरायला नेणार आहे, त्यांचा चेहरा आनंदाने उजळून गेला. मित्रांनो, चित्रपट अर्धवट पाहत असतानाच काकूंनी माझा हात पकडला आणि काही वेळातच त्या माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपल्या. त्या दिवशी मॉलमध्ये काकूंनी माझ्यासोबत खूप मजा केली. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. घरी परतताच काकू म्हणाल्या, प्रिन्स, आज तुम्ही माझा एक खास दिवस बनवला. हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. पुढे त्या म्हणाल्या, आज असं वाटत होतं, जणू मी भाच्यासोबत नव्हे तर. काकू बोलता बोलता थांबल्या, पण मला समजलं की त्या भाच्यापुढे काय म्हणणार होत्या. मित्रांनो, मी त्यांच्या बोलण्याकडे हसून दुर्लक्ष केलं आणि त्या दिवशी घर सोडून जिमला गेलो. जिमवरून परत येताच मी जेवण केलं आणि अंघोळ करायला गेलो. अंघोळीनंतर जेव्हा मी माझ्या खोलीत गाणं ऐकत मन ताजेतवाने करत होतो, तेव्हा अचानक मला माझ्या शरीरावर कोणाचा तरी हात असल्याचं जाणवलं. कोणीतरी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत होतं. मी डोळे उघडून पाहिलं तर समोर प्रिया काकू उभ्या होत्या. प्रिया काकू एका वेगळ्याच अवस्थेत होत्या. त्यांनी माझ्या आईची टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती. त्या कपड्यांमध्ये त्यांची सुंदरता आणखीनच खुलून दिसत होती. त्या खूप गोऱ्या होत्या आणि त्यांच्या निरागसतेमुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. जशी मी परिस्थिती पाहिली, तशी मी त्यांना स्वतःपासून दूर केलं आणि विचारलं, काकू, तुम्ही असं का दिसत आहात? काकू हसून म्हणाल्या, प्रिन्स, तू रोज जिममध्ये इतकी मेहनत करत असतोस की. आज तर तिने सर्व हद्दच पार केली. ती माझ्या काकाचा एक टी-शर्ट घालून आली होती आणि त्याखाली ना जीन्स होती ना नाईट पॅन्ट. तिने जो टॉप घातला होता तो फक्त तिच्या मांड्यांपर्यंतच येत होता. तिच्या चेहऱ्यावर थोडासा मेकअपही होता, ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती. काकू तशाच पद्धतीने माझ्यासमोर येऊन बसली. मी तिला विचारलं, तुम्ही कुठे जायची तयारी करताय? यावर ती हसून म्हणाली, प्रिन्स, तुला प्रत्येक गोष्ट शिकवावी लागेल. काकू म्हणाली, माझं असं म्हणणं होतं की मला खूप उष्ण वाटतंय. म्हणून हे छोटे कपडे घातले आहेत. मी ऐकलंय की शहरातील बायका रात्री झोपण्याआधी मेकअप करतात, म्हणून मी आज तेच करून पाहिलं. तसंच काही दिवसांनी मला सासरी जायचं आहे. तिथे मला घरात गावन घालण्याची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच माझ्या या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. हे बोलता बोलता काकूने माझा हात तिच्या हातात घेतला आणि विचारलं, प्रिन्स, मी तुला कशी वाटते? मी सरळ सांगितलं, तुम्ही खूपच सुंदर दिसता. हे ऐकताच ती लगेच माझ्या जवळ सरकून बसली. काकूचं हे वागणं आता मला थोडं विचित्र वाटू लागलं होतं. मी तिला खोलीत जाऊन झोपायला सांगितलं, तर ती म्हणाली, मला एकटं झोपायची सवय नाही. एकटं झोपताना मला भीती वाटते. असं म्हणत ती माझ्याच खोलीत झोपली. जेव्हापासून काकू माझ्या खोलीत झोपायला लागली होती, तेव्हापासून रात्री मला नीट झोपच लागत नव्हती. त्या रात्रीही काकूने झोपेत बडबडायला सुरुवात केली आणि माझा हात पकडला. हात पकडून ती मला तिच्या जवळ ओढू लागली. तेव्हा मला राग यायला लागला कारण तिच्यामुळे माझी झोप पुरी होत नव्हती. रागाच्या भरात मी तिचा हात झटकून टाकला आणि बेडवरून उठून जमिनीवर अंथरलेल्या गादीवर झोपायला गेलो. पण जमिनीवरही मला रात्रीभर झोपच लागली नाही. हे सगळं अजून किती दिवस चालणार हे मला समजत नव्हतं. काकूसोबत वाढणाऱ्या जवळीकी आणि माझ्या मनातील गुंतागुंत या दोघांनीच माझ्या मनात आणि डोक्यात एक वादळ तयार केलं होतं. हे सगळं फक्त एक आकर्षण होतं का? की या न बोललेल्या भावना एखाद्या नव्या दिशेने जात होत्या? मित्रांनो, आता मला असं वाटायला लागलं होतं की काकू लवकरात लवकर तिच्या घरी जावी. कारण दिवसागणिक तिच्या नजरा माझ्याकडे विचित्र होऊ लागल्या होत्या. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता मी उठलो. तयार होऊन जेव्हा मी खोलीबाहेर आलो तेव्हा बाहेर पापा दिसले. मला पाहताच ते म्हणाले, प्रिन्स, उठलास का? आज इतक्या उशिरा कसा उठलास? मी पापांच्या समोर काकूबद्दल काहीही तक्रार केली नाही. उलट खोटं सांगितलं की रात्री मी मूव्ही पाहत होतो. पापा म्हणाले, ठीक आहे, आणि जेवण करून त्यांच्या खोलीत आराम करायला गेले. पापा घरी आल्यामुळे मला थोडा दिलासा मिळाला होता. पापा आराम केल्यानंतर काकूने माझा हात धरून मला जेवायला बसवलं.
ती अशा पद्धतीने मला जेवण वाढत होती, जणू काही ती माझी नवीन नवरीच होती. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती, जी मला तिच्याकडे आकर्षित करत होती. मी डोळे खाली घालून कसंबसं जेवलो. पण त्या रात्री मला छान झोप लागली, कारण पापा घरी होते आणि त्यामुळे काकू माझ्या खोलीत आली नाही. रात्री पापा माझ्या खोलीतच झोपले होते. दुसऱ्या दिवशी नाश्ता होताच पापा त्यांच्या कामासाठी बाहेर पडले. जाताना पापा म्हणाले, आता मी 4 दिवसांनीच घरी येईन. म्हणजे पापा फक्त एका दिवसासाठीच घरी आले होते. पापा निघताच मीही माझं सामान आवरण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. सगळं आवरून हॉलमध्ये पाऊल टाकलं, तेव्हा लक्षात आलं की मी एका पायातच बूट घातलेला होता. इतक्यात काकूच्या चिल्लाटीची आवाज आली. काकूंच्या आवाजाने मी धावतच तिकडे गेलो. ती आईच्या खोलीच्या बाथरूममध्ये अंघोळ करत होती आणि आतून ओरडत होती, प्रिन्स, गरम पाण्याचा गिझर लीक झालाय. इथे सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि गिझरच्या गरम पाण्यामुळे मला खूप जळजळ होते. माझ्या हृदयाची धडधड वाढायला लागली. मी तात्काळ बाथरूमकडे वळलो. काकूच्या आवाजात एक वेगळीच कळकळ होती, जी माझ्या मनाला स्पर्श करून गेली. तिच्या चेहऱ्यावर काळजी, त्रास आणि त्यासोबतच एक निरागसपणाही होता. मी विचारलं, मी काय करू? काही मदत करू शकतो का? काकू म्हणाली, हो, जर तू गिझरची पाईप तपासलीस तर बरं होईल. तिचं ऐकून मी आत गेलो. काकूची अवस्था पाहून मी थोडासा अस्वस्थ झालो, पण तिच्या डोळ्यांनी मला काहीसं संकेत दिलं. तिच्या डोळ्यांत एक रहस्यमय चमक होती, जी मला तिच्या जवळ खेचत होती. जसेच मी गिझरची पाईप तपासायला लागलो, काकूने मला जवळ बोलावलं. प्रिन्स, काय तू मला गरम पाण्याबद्दल मदत करू शकतोस? तिने विचारलं. तिच्या आवाजात हलकासा घाबरलेला सूर होता. मी लगेच नळ बंद केला आणि पाण्याचा प्रवाह थांबवला. त्या क्षणी काकूने माझ्याकडे पाहत हसत म्हटलं, तुझं सहवास नेहमी माझ्यासाठी खास असतं. माझ्या मनात एक हलकासा गोंधळ उभा राहिला. काकूची ही जवळीक आणि तिच्या बोलण्यातून उमटणारा संकेत माझ्या हृदयाची धडधड वाढवत होता. तुझ्याशिवाय मी स्वतःला एकटी वाटते, ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यांत एक खोल भावना स्पष्ट दिसत होती. त्या क्षणी मला जाणवलं की आमच्यात काहीतरी खास आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे. मीही काकूकडे खेचला जाऊ लागलो. हे फक्त एक स्वप्न होतं का, की या अनकथित भावना एका नव्या दिशेने जात होत्या? प्रिन्स, लवकर आत ये आणि मला वाचव, काकू पुन्हा पुन्हा असं म्हणत होती. तिच्या उपचार अजून काही दिवस बाकी होते आणि मला भीती वाटत होती की त्यांना काही होऊ नये. या भीतीने मी खूप घाबरलो होतो, म्हणून मी थेट त्यांच्या बाथरूममध्ये शिरलो. जसेच मी आत गेलो, तिथे ना गरम पाण्याची वाफ दिसली, ना गिझर लीक होत असल्याचं काही जाणवलं. पण तिथे मला असं काही दिसलं, जे मला पाहायला नको होतं. काकू अशा अवस्थेत बसल्या होत्या, जशा त्यांना बसायला नको होतं. मी लगेच डोळे बंद केले आणि म्हणालो, काकू, तुम्ही हे विचित्र वागणं का करताय? मी मागे वळून बाहेर जायला निघालो, तेव्हाच त्या मला बिलगल्या. मी म्हणालो, काकू, मला लवकर सोडा. मला इथून बाहेर जाऊ द्या. पण काकू मला सोडायला तयार नव्हत्या. मग मी ठामपणे म्हणालो, जर तुम्ही मला आता सोडलं नाही, तर मी मम्मीला फोन करून सगळं सांगून टाकीन. मम्मीचं नाव ऐकताच काकू लगेचच माझ्यापासून दूर झाल्या आणि म्हणू लागल्या, प्रिन्स, प्लीज, ताईला काही सांगू नकोस. त्या माझ्याकडे विनंती करू लागल्या. मी बाथरूममधून बाहेर पडलो आणि काकूही माझ्या मागोमाग बाहेर आल्या. त्या माझ्यासमोर फक्त एक रुमाल लपेटून उभ्या होत्या. मी त्यांच्याकडे न पाहता दुसऱ्या दिशेला तोंड वळवलं. काकू म्हणाल्या, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय आणि पुन्हा मला बिलगू लागल्या. त्यांच्या वागणुकीवरून मला कळून आलं की काकूची माझ्यावर चुकीची नजर आहे. आता तर काकूने सर्व काही स्पष्ट सांगूनच टाकलं होतं. काकूचं सौंदर्य पाहून मी आपला संयम गमावला नव्हतो. जरी त्या कितीही सुंदर असल्या, तरी मला चांगलं माहीत होतं की माझं आणि त्यांचं नातं काय आहे. मी म्हणालो, काकू, मी तुमचा भाचा आहे. तुम्ही काय बोलताय, हे तुम्हाला कळतंय का? तेव्हा काकू म्हणाल्या, प्रिन्स, माझ्या बोलण्याला विनोदात घेऊ नकोस. मी पूर्ण शुद्धीत आहे आणि जे काही बोलत आहे, ते विचारपूर्वक बोलत आहे. फक्त काही रात्री माझ्यासोबत घालव, हीच माझी शेवटची इच्छा आहे. काकू म्हणाल्या, जर एकदा मी गर्भवती झाले, तर मी स्वतःहून तुझ्या जवळ येणार नाही. हे सांगताना काकू रडू लागल्या. त्यांच्या बोलण्यावरून मला समजलं की त्या काहीतरी वेगळ्या कारणामुळे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. मी म्हणालो, काकू, आधी व्यवस्थित कपडे घाला आणि मग माझ्याशी बोलायला या. आणि त्यांच्या खोलीतून बाहेर निघून गेलो. थोड्या वेळाने काकू साडी घालून माझ्या खोलीत आल्या. यावेळीही त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.
मी म्हणालो, काकू, मला कधीही वाटलं नव्हतं की तुमचं माझ्यावर असं लक्ष जाईल. पण तुमच्या बोलण्यावरून मला जाणवतंय की तुम्ही काहीतरी वेगळ्या कारणामुळे माझ्यासोबत वेळ घालवू इच्छिता. खरा कारण काय आहे, ते मला सांगा. तेव्हा काकू रडत म्हणाल्या, 2 वर्षांपासून मी बाळासाठी उपचार घेत आहे. पण, माहीत नाही मी किती चुकीच्या औषधं आणि इंजेक्शन घेतली आहेत. आता मी या सगळ्याला कंटाळले आहे, काकू रडत म्हणाल्या. 10 दिवसांच्या अजून एका ट्रीटमेंटसाठी मी शहरात आले होते. बघता बघता एक आठवडा संपला आणि आता मला चांगलं कळून चुकलं आहे की या 10 दिवसांच्या ट्रीटमेंटचाही काही उपयोग होणार नाही. सासर गेल्यावर मला सासूच्या तक्रारी ऐकाव्या लागू नयेत, म्हणून मी इतके प्रयत्न केले. पण गेल्या 10 दिवसांच्या ट्रीटमेंटचा माझ्यावर काहीच परिणाम झालेला नाही. तुझ्या काकाचा दुसरा विवाह करूनसुद्धा काही उपयोग होणार नाही, कारण दोष माझ्यात नाही, तर तुझ्या काकात आहे. त्या म्हणाल्या. सासू मात्र तिच्या मुलाचा दोष मान्य करण्यास तयार नाहीत. त्याला उपचार करून घेण्यासाठीही त्या तयार नाहीत आणि तुझा काकाही त्याचा दोष मानायला तयार नाही. मी कितीही उपचार करून घेतले, तरी त्याचा काही फायदा नाही, हे मला चांगलं माहीत आहे. पण सासू माझं एकही ऐकायला तयार नाही, काकूने डोळे पुसत सांगितलं. तुझ्या काकाकडून मला मूल होणं शक्य नाही. म्हणूनच मी तुझ्यासोबत संबंध ठेवून गर्भवती होण्याचा विचार केला, जेणेकरून सासर गेल्यावर ना कुणाच्या तक्रारी ऐकाव्या लागतील, ना मला बांध असल्याचा आरोप सहन करावा लागेल, त्या म्हणाल्या. मी काकूचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना सांगितलं, काकू, तुम्हाला माझ्यासोबत किंवा कोणासोबतही संबंध ठेवण्याची गरज नाही. मी तुमची मदत करू शकतो, पण अशा प्रकारे नाही. नाही, आपल्याला हा मार्ग स्वीकारू नये. आपल्या आनंदाचं कारण मला बनवावं, दुसऱ्याच्या अपयशाचं नाही. काकूने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलक्या हास्याचं दर्शन झालं. तुम्ही खरंच माझी मदत कराल? त्यांनी विचारलं. मी डोके हलवून हो म्हटलं. आपण एकत्र येऊन या समस्येचं समाधान शोधू शकतो. तुम्ही एकटे नाही आहात, मी म्हणालो. काकूने हळूहळू माझा हात धरला आणि म्हणाली, कदाचित मला तुमच्यासोबत नवीन मार्ग शोधावा लागेल. मित्रांनो, प्रिन्सने काकूच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. गेल्या 2 वर्षांमध्ये काकूने जे कठीण प्रसंग भोगले होते, त्यांना आता सहन करणे शक्य नव्हते. प्रिन्सने ठामपणे सांगितलं, काकू, मी काकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तुमच्यासाठी असं सहन करणं योग्य नाही. तुम्ही आमच्या लाडक्या काकू आहात. काकूने त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्यांना आशा दिसत होती. तुम्ही खरंच असं करणार? काकूने विचारलं. प्रिन्सने वचन दिलं. मी तुमच्यासोबत उभा राहीन. काही दिवसांनी जेव्हा काका घरी परतले, तेव्हा प्रिन्सने ताबडतोब संधी मिळाल्यावर त्यांना सगळी गोष्ट सांगितली. काका थोडे चिंतित झाले, पण त्यांनी प्रिन्सच्या धैर्याचं कौतुक केलं. प्रिन्सने सांगितलं, काका, काकूची समस्या फक्त त्यांची नाही, ती आपली सर्वांची आहे. आपल्याला हे एकत्र सोडवावं लागेल, साथ मिळवून त्याचं समाधान शोधायला हवं. मित्रांनो, तपासल्यावर कळलं की समस्या काकूत नाही, तर काकूत होती. हे समजून काकाने दिलासा घेतला आणि त्याने आपल्या चुकांना स्वीकारलं. त्याने काकूला मिठी मारताना म्हटलं, मी तुला कधीच समजलो नाही. पण आता मी प्रयत्न करू शकतो की तुला प्रत्येक आनंद देऊ. काकूच्या डोळ्यात अश्रू होते, पण ह्यावेळी ते आनंदाचे होते. तुमच्यासोबत राहून मी प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करू शकते, ती म्हणाली. काही आठवड्यांनी काकाचा उपचार सुरू झालं आणि लवकरच त्याला आनंदाची बातमी मिळाली. काकूने हसत हसत म्हटलं, आता मी तुमच्यासोबत प्रत्येक पावलावर राहीन. प्रिन्सने विचार केला, हे क्षण किती खास आहेत, जेव्हा काकूने अखेर आपल्या हक्कासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, ही होती आजची आपली छोटीशी गोष्ट. गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगावं आणि जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलवर आलात तर चॅनेल सबस्क्राईब करा. पुढे अशाच मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नवीन स्टोरीमध्ये. धन्यवाद.